नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर बघा, 2 मार्च वार सोमवार या दिवशी आलेली आहे होळी. आणि होळी हा सण जो आहे ना, तर तो असा आहे, या दिवशी जितकी सकारात्मक ऊर्जा या दिवशी सक्रिय झालेली असते, तितकीच नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती देखील या दिवशी जास्त प्रमाणामध्ये असते. आणि या दिवशी आपण खास करून आपल्या घरासाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्यासाठी खास करून उपाय सेवा जी आहे तर ती करत असतो. या दिवशी आपल्याला आपल्या कुटुंबाची प्रगती होण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये जी काय नकारात्मक ऊर्जा आहे तर ती दूर होण्यासाठी आपल्याला एक नारळाचा प्रभावशाली उपाय जो आहे तर तो करायचा आहे. नारळ आपल्याला एका ठिकाणी अर्पण करायचा आहे, कारण की या दिवशी आपल्या जीवनामध्ये जी काय दुःख असतात, नकारात्मक ऊर्जा असते तर ती होलिका दहन आपण करतो ना, तर त्यावेळी आपण होलिकेला प्रार्थना करत असतो की माझ्या जीवनामध्ये जी काही दुःख आहेत, अडचणी आहेत, समस्या आहेत तर त्या ह्या होळीमध्ये जळून जाऊ दे, याची राख होऊ दे आणि माझ्या जीवनामध्ये एक सकारात्मक ऊर्जा येऊ दे, माझ्या जीवनामध्ये भरभराटी येऊ दे. आपण अशी होलिका मातेला प्रार्थना करत असतो. म्हणूनच आपल्याला होलिका दहनच्या दिवशी आपल्याला एका ठिकाणी नारळ जो आहे तर तो अर्पण करायचा आहे. हा नारळाचा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे, याविषयीचा संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती असलेला व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. ज्यांनी कुणी तो व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी आवर्जून बघा. हा व्हिडिओ कसा बघायचा आहे, खाली तुम्हाला जो त्रिकोण दिसतोय ना, त्या त्रिकोणवरती क्लिक करा, म्हणजे योग्य त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला मिळणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब आवर्जून करून ठेवा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.